मला नेहमीच आपल्या सर्वांचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे. त्यामुळे मी आज थोडं माझं मनोगत व्यक्त करू इच्छितो. त्यानंतर नेहमी तुमचं ऐकून घेणार आहे आणि त्याच्यावर जनतेची सेवा करण्यासाठी मी उपलब्ध राहणार आहे. आज गेले 5 तास आपण सर्वांनी एवढ्या सहनशीलतेने, एवढ्या धैर्याने या सभागृहाची मर्यादा राखून संपूर्ण शहरातले प्रश्न मांडले. त्याबद्दल सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. नवनिर्वाचित नगरसेविका सुद्धा त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि भाऊसाहेबांनी गेल्या 5 तासात आलेली मनगट थोडक्यात आपल्या मुश्किल स्वभावाने काढून टाकायचा प्रयत्न केला. त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर मागच्या सभेलाच आपल्या सर्वांना बोलण्याची संधी दिली पाहिजे होती, पण आपल्या राज्याचे लोकनेते स्वर्गीय उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार हे दुःखद घटना घडल्यामुळे आपण त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि ती सर्वसाधारण सभा पुढच्या तारखेला म्हणजे आज 20 तारखेला आपण चालू केली. आज खरं तर माझी निवड झाली त्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचं आयुष्यभर ऋणी राहील. भारतीय जनता पक्षांनी स्वर्गीय अंकुश भाऊंनी त्यांच्या पक्षाप्रती दाखवलेले प्रेम किंवा पक्षावर असलेली त्यांची निष्ठा, त्यांनी जपलेला आयुष्यभर निस्वार्थ सेवाभाव आणि समाजासाठी वाहून नेलेलं व्यक्तिमत्व आणि राजकारणातील सुसंस्कृतपणा आणि भोसरीसाठी आणि परिसरासाठी केलेलं कार्य, या कार्याचा सन्मान म्हणून भारतीय जनता पक्षाने माझी निवड केली. त्याबद्दल पक्षाचं आयुष्यभर ऋणी राहील. आपल्या राज्याचे विकास पुरुष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, भोसरी विधानसभेचे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे, चिंचवड विधानसभेचे कार्यक्षम आमदार शंकर शेठ जगताप, माननीय आमदार अमितजी गोडके, माननीय आमदार उमाताई खापरे, भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि शत्रुघ्न बापू घाटेंनी मला मोठेपणा दाखवला, मला मदत करण्याची भावना ठेवली. त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो. सर्वांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी मनापासून इथून पुढे शहराच्या विकासासाठी किंवा शहराच्या जनतेसाठी योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहे. समाजात नव्याने निवडून आलेल्या किंवा नव्याने नवनिर्वाचित झालेल्या उपताई शर्मिलाताई यांचे मनापासून स्वागत करतो. आमचे मार्गदर्शक आणि विरोधी पक्ष नेते भाऊसाहेब मोहिले यांचे मनापासून स्वागत करतो. तसंच आमच्या पक्षाचे पक्षनेते, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत भाऊ शितोळे यांचं मनापासून स्वागत करतो. शिवसेनेचे युवा गटनेते विश्वजित भाऊ यांचं मनापासून स्वागत करतो आणि सर्वच नवनिर्वाचित नगरसेवकांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सभागृहात खूप चांगला समतोल आहे. अनुभवी पण आहेत आणि तरुण पण आहेत. तर सर्व अनुभवी नगरसेवकांना माझी विनंती राहील, सर्व तरुण नगरसेवकांना आपण समाविष्ट करून घ्यावे. मला वाटतं सभागृहात यश सर्वात तरुण असेल. यश आहे, सिद्धार्थ आहे, अभिजित भाऊ आहे, महिलांमध्ये ताई आहे. सर्वांना आपण सहभागी करून घ्यावे. आपण वेळोवेळी यांना विकास कार्य करण्यात प्रोत्साहन द्यावे. आणि मागच्या सभेला जसं भाऊसाहेबांनी सांगितलं की आपण आमचं म्हणणं ऐकून घ्यावे, नाही ऐकलं तर आम्ही ऐकायला लावू. तर भाऊसाहेब, ताई किंवा संदीप भाऊ, मी जरी लहानपणापासून श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणारा असतो किंवा त्यांच्या विचारांवर आयुष्यभर काम करणारा असतो, तरी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय लोकनेते यशवंतराव चव्हाण यांचा खूप मोठा चाहता आहे. त्यामुळं या रूपाने एक सर्व समावेशक माहोल आपल्या शहराला आणि या सभागृहाला नक्कीच पाहायला मिळेल याची मी खात्री देतो. आतापर्यंत आपण ज्या सूचना मांडल्या त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा होता पाणी. आणि भाऊसाहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, पाणी या प्रश्नावर आपण कुठलेही राजकारण न करता आपण सर्वांनी एकत्र येऊन पाण्याचा प्रश्न निकाली काढू. आपल्याला माहिती आहे, मी पदभार घेतल्यानंतर सर्वात पहिली चिखली आणि निगडी येथे जाऊन व्हिजिट केली. तिथे मी सर्व कामाच्या पाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तर पवना डॅम मधून आपल्याला 550 MLD जवळपास पाणी येतं आणि निगोजाच्या बंधाऱ्यावरून आपण MIDCतून काही पाणी उचलतो. त्यामुळे तो अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला. परंतु भामासखेडची जी पाईपलाईन ती करण्यासारखी आहे. फक्त ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे ती प्रकल्प 70% पूर्ण झालाय, 30% राहील. आयुक्त साहेबांशी माझी चर्चा झालेली आहे. आपण त्वरित त्या ठेकेदाराला एलिमिनेट करणार आहे. नवीन ठेकेदार निवडून 6 महिन्यात आपण ती पाईपलाईन योजना पूर्ण करणार आहोत. अजून 167 MLD पाणी आपल्याला आणि स्वच्छ पाणी आपल्या शहराला उपलब्ध होईल आणि त्यांनी स्वच्छ आणि नियमित पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघेल. अशा पद्धतीने आपण काम करणार आहोत. बाकी कचरा, स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण,
या संदर्भात आपण सर्वांनी उपसूचना केल्या, प्रश्न मांडले, समस्या मांडले, त्याचंही निराकरण करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. आपल्याला राजकारणात आपण राजकीय क्षेत्रात काम करतो, अधिकारी वर्ग आपलं कर्तव्य करत असतात, तर आपल्या संवेदना किंवा भावना किती जिवंत असाव्यात त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. एक मोठे अधिकारी होते सर, तुम्हाला माहित असेल, TN शेषन. ते सार्वत्रिक निवडणूक अधिकारी झाले होते उत्तर प्रदेशमध्ये. जेव्हा उत्तर प्रदेशात ते दौऱ्यावर होते तेव्हा गाडीतून जाता जाता एका झाडाला एक घट्ट असं लावलेलं होतं. तर त्या बायकोला त्या घट्ट्याचा मोह झाला आणि ते TN शेषनला त्यांची बायको म्हणली, हे घट्ट मला घरी न्यायचंय, मला घर साजवायचंय. तर TN शेषन यांनी गाडी थांबवली आणि आपल्या सुरक्षा रक्षकाला सांगितलं की हे घट्ट खाली आहे. सुरक्षा रक्षकाने शेजारी एक मेंढपाळ होता, अशिक्षित युवक तरुण होता, त्याला सांगितलं हे घट्ट मला दे, तुला मी 10 रुपये देतो. त्यांनी नकार दिला. TN शेषन स्वतः उतरले आणि त्यांनी त्या मुलाला सांगितलं की मी तुला 50 रुपये देतो, परंतु मला ते घट्ट दे. परंतु तो मुलगा म्हणला की या घट्ट्यामध्ये जी पिल्ल आहेत त्यांना त्यांची आई म्हणजे तो पक्षी रात्रीचं जे जेवण घेऊन येणार आहे, अन्न घेऊन येणार आहे, जर हे घट्ट इथं नसलं तर त्या आईला खूप दुःख होईल. त्यामुळे तुम्ही किती पैसे दिले तरी मी हे घट्ट तुम्हाला देणार नाही. त्यावेळेस TN शेषन हे ऐकून थक्क झाले. त्यांचे सर्व शिक्षण, त्यांच्या सर्व पदव्या, त्यांचं सर्व ज्ञान, डिग्री त्यावेळी त्या अशिक्षित मुलापुढे मातीमोल जात होत. कारण TN शेषन नंतर आपल्या लेखनातून म्हटले, जर तुम्हाला आनंददायी जीवन जगायचं असेल, समाधानी जीवन जगायचं असेल, तर तुमच्या शिक्षण, संपत्ती, पद, प्रतिष्ठा आणि ज्ञानापेक्षा तुमच्या मनात असलेली भावना आणि तुमच्या मनात असलेली संवेदना हे जिवंत पाहिजे, तरच आपण या गोष्टीसाठी काही एक सुखी समाधानी जीवन जगू शकतो. अशा पद्धतीने आयुक्त साहेब सर्व नगरसेवकांना घेऊन सुद्धा आपल्या 4 वर्षाच्या काळात ज्या प्रशासन काळात ज्या अधिकाऱ्यांना ही सवय लागली की उद्धटपणे उत्तरं देणे किंवा आपल्यावर कुणाचा दबावच नाही, वचकच नाही, ते सर्व आपल्याला आता फोडून काढायचं आहे आणि आपण सर्वजण जनतेचे सेवक आहोत. तुम्ही, मी, सर्व आणि सर्व अधिकारी याची त्यांना जाणीव करून द्यायची आहे. काही सभासदांनी या सभागृहात स्वर्गीय लक्ष्मण भाऊंचं तेलचित्र लावण्यासंदर्भी सूचना केल्या. त्याला कुणाचा विरोध नसणारच आहे. स्वर्गीय लक्ष्मण भाऊंनी या शहराचा केलेला विकास आणि कामाप्रती त्यांचा असलेला प्रेम, आदर याची सर्वांना जाणीव आहे. जेव्हा त्यांचं आरोग्य खूप खालावलं होतं तरी सुद्धा ते मतदान करण्यासाठी मुंबईला गेले होते. एवढं आपल्या कामाबद्दल त्यांचं प्रेम आणि आदर होतं. अशा स्वर्गीय लक्ष्मण भाऊंच्या कार्यातून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी. त्यांचं ते चित्र लावण्याची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी. त्याच्यानंतर माननीय महेश दादांनी मागच्या दिल्लीला प्रशांत भाऊंकडे एक आदित सृष्टी निर्माण करण्याचं एक सूचना दिली होती, एक निवेदन दिलं होतं. तर आदित सृष्टी तर निर्माण करायचीच आहे, पण आदित दादांच्या बाबतीत माझ्या आयुष्यातील एक प्रसंग सांगू इच्छितो. जेव्हा प्रशासकीय काळ होता तेव्हा आमच्या प्रभागामध्ये MSCBची तक्रार खूप वाढली होती. तर मी वारंवार MSCBच्या अधिकाऱ्यांना तक्रार करून ते सॉल्व्ह होत नव्हते. तर मी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि आंदोलन केल्यानंतर जेव्हा मी अजितदादांना ते निवेदन दिलं, तर निवेदन दिल्यानंतर निळू फुले नाट्यगृहात त्यांचा काहीतरी कार्यक्रम चालू होता आणि खूप वेळ लागणार होता त्या कार्यक्रमाला, म्हणून मी निवेदन त्यांच्या पियेकडे देऊन निघून गेलो. तर अजितदादांनी नंतर ती सगळी निवेदन वाचली. अजितदादांचा स्वभाव होता प्रत्येक निवेदन ते स्वतः वाचायचे आणि त्याच्यावर कारवाई करायचे. अजितदादांनी ते निवेदन बघितलं, पीएमला विचारलं कुठे गेले त्यांनी निवेदन दिलं, पीएम सांगितलं ते निघून गेले. एखादा नेता किंवा एखादा एवढ्या मोठ्या पदावर असणारा नेता जो निवेदन घेऊन येतो तो हजर नसल्यावर त्याच्यावर काय कारवाई करणार नाही. अजितदादांनी त्वरित त्या अधिकाऱ्याला फोन लावला आणि त्या अधिकाऱ्याचा स्वतः मला फोन आला. म्हणजे आपल्या कामाच्या प्रती अजितदादांचं एवढं प्रेम होतं, एवढा आदर होता. त्या कामाच्या प्रती त्यांचं असलेलं प्रेम, आदर या शहरातील सर्वच नेत्यांनी अनुभवलेला आहे. तो विरोधक असो किंवा सत्तेत असो, वर्षानुवर्ष अनुभवलेला आहे. त्यामुळे अजितदादांची आदित सृष्टी निर्माण करण्यासाठी महेशदादांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हणलेलं आहे की अजितदादाच्या स्मरणार्थ नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहाला अजितदादाचे नाव द्यावे. तसेच इमारतीच्या आवारात पिंपरी चिंचवड शहराच्या स्थापनेपासूनची विकासाची वाटचालची अधोरेखित करणारी आदित सृष्टी उभारावी. यामध्ये शहराच्या विकासाचा इतिहास आणि भविष्यातील नियोजनाची फ्युचर प्रिंट असावी. अजितदादांचा ब्रॉन्झचा पुतळा असावा. हे स्मारक पिंपरी चिंचवड शहराच्या
इतिहासाची साक्ष देणारे तसेच भावी पिढ्यांना लोकसेवेची प्रेरणा देणारे ठरेल अशी अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल. तर आपण भाऊसाहेब, पक्षनेते, आयुक्त साहेब, आपण सर्वजण नवीन प्रशासकीय इमारतीला भेट देऊ. तिथं कशा पद्धतीने एक शहराचं वैभव वाढवेल किंवा राजकीय क्षेत्रातील आणि अधिकारी क्षेत्रातील सर्वच काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादांची सृष्टी किंवा त्यांचं कार्य पाहून कशी प्रेरणा मिळेल या दृष्टीने एक कन्सल्टंट आर्किटेक्ट घेऊन तो शहराचं वैभव वाढवण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या जीबीच्या आधी मी काही महत्वाच्या सूचना देऊ शकतो. त्या ज्या सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या त्या कॉमनच आहेत पाण्याच्या संदर्भात पुढच्या जीबीच्या आधी आपण जो ठेकेदार आहे तो इलिमिनेटेड करावा आणि नवीन निविदा पुढच्या जीबीच्या आधी या सभागृहात आपण प्रसारित करावी अशी विनंती करतो. त्याच्यानंतर अग्निशामकच्या बाबतीत आपण जी भूमिका मांडली तर एक अधिकारी वारंवार नागरिकांना नाही आता नगरसेवकांना त्रास द्यायला लागलाय तर त्याला बोलून घ्यावे आणि त्याचे सर्व अधिकार काढून सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना समान हक्क द्यावे. टॅक्सच्या बाबतीत अभय योजना लवकरात लवकर लागू करावी. काही तांत्रिक अडचणी असल्या तर त्यांना आम्हाला सगळी सांगावे. पुढच्या जीबीच्या आधी हे सर्व आणि श्वान संगोपन केंद्र प्रत्येक प्रभागात नाही तर किमान प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय एक श्वान संगोपन केंद्र आणि एक श्वान गाडी आणि ते कर्मचारी आपण नेमावेत. तसेच रात्रीची जी महिलांची आरोग्य सेवेची ड्युटी चालू केलेली आहे ती त्वरित बंद करावी. महिलांच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे सर्व शहराचा त्याला विरोध आहे. पुढच्या जीबीच्या आधी हे सर्व आपण निर्णय घ्यावेत अशी मी आपल्याला विनंती करतो, सूचना करतो आणि सर्व नगरसेवकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. इथून पुढे आपल्याला काही तक्रारी असला तरी आयुक्त साहेब आहेत, आम्ही आहोत. कुणी अधिकारी आपलं ऐकून घेत नसलं तर आमच्याकडे आपण यावे. आम्ही आपल्या सेवेसाठी नेहमी हजर राहू. सर्व पत्रकार बंधूंचे मनापासून स्वागत करतो. शहरातील नागरिक आणि पत्रकार बंधू यांनी मनापासून या शहराच्या विकासात योगदान देण्यासाठी आम्हाला मदत करावी अशी मी विनंती करतो. धन्यवाद. तिथे सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी शहराचे पाणपुरे एवढे तुम्हाला